नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचा लाडका अक्षय शेळवणे म्हणजे तुमचा लाड गोट्या. मित्रांनो, विषय काय आहे? आज तुम्ही म्हणता ना, "अरे हा गोट्या असा का व्हिडिओ बनवतो? काय झालं व्हिडिओ बनवायला?" विषय झाला असा मित्रांनो, बघा गावाकडून मला फोन आलता वडिलांचा. वडील काय म्हटले तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगतो. माझा एक चॅनल बंद पडला, हॅक झालाय माझा चॅनल आणि रिटर्न काय आलं नाही. आता कसं तरी ह्या चॅनलवरती माझं काम चालू आहे, कष्ट करतोय, मेहनत घेतोय मी, तरी जेवढं करीन तेवढं कमीच आहे. मला कमीच पडते सगळ्या गोष्टी. माझी तुम्हाला एकच कळकळीची विनंती, मला तुमचा लय सपोर्ट पाहिजे. वडिलांचा फोन आलता, अरे आय आजारी आहे. पप्पा तर पप्पा म्हटलं मी फाशीच घ्यायला जाणार, दावाच घेऊन चाललोय. अशा काय मला तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, जसं मी काय गोष्ट करायचं गेलो का, माझ्या आयुष्यात अशी काय गोष्ट चालू आहे मित्रांनो, मी कुठलं काम करायला गेलो, वाढात रुपये टिका नाही खिशात माझ्या. काय करू, पैसे कुठं जातात, काय होत्यात, रुपये टिका नाही. आणि महत्वाचा पॉईंट, गावाकडे चालू आहे घर बांधायला. आता वर स्लॅब टाकायचंय. बघा, म्हणून तुम्हाला माझी एकच कळकळीची विनंती, सबस्क्राईब करा, व्हिडिओ वॉच करत जावा. मला तुमच्या मदतीची लय गरज आहे. काय बोलावं असे काही शब्द फुटा नाहीत. घरची म्हणजे परिस्थिती अशी चालू आहे आता सध्याला. घर बांधायचं चालू आहे आणि सर्वात मोठा विषय म्हणजे काय आहे, माझ्या छातीला लहानपणापासून एक खून आहे. लहानपण जसं जन्मालो तशी एक खून आहे साईडला. मग ती काय आधी अशी दुखली नाही. लहानाचा मोठा झालो, जसं की पहिली बालवाडीपासून पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी. आता बरोबर मला 22वं चालू आहे. मी एंड 10वी पास झालो मी. 11वीला काही ॲडमिशन टाकलं नाही. टाकलं होतं पण असं कॉलेजला गेलो नाही कधी. आणि मित्रांनो, आज लहानपणापासून काय दुखलं नाही. म्हणजे लहानपणीचं वय लय म्हणजे खेळण्याचं, बसण्याचं, म्हणजे उड्या मारायचं, असं आपलं वय असतं लहानपणाचं. आणि जसं मला 18 वर्ष कंप्लीट झालं, आता 22 चालू आहे. तसं जसं माझं वय मोठं होत चाललंय, तसं तो साईडला दुखायला लागलं मित्रांनो. लय म्हणजे लय त्रास व्हायला लागलाय. बेभान त्रास होते, पण ते आधी दुखत नव्हतं, पण ते आता दुखायला लागलंय. काय करावं ते समजेना मित्रांनो, तुम्ही सांगा. बघा, म्हणून माझी तुम्हाला एकच विनंती आहे,
लय कळकळीची विनंती आहे. मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. तुमचा एक सबस्क्रायबर माझ्यासाठी एक लाखाचा आहे. माझ्याकडं मला आता सध्याला यूट्यूब सोडून बाकी बिझनेस जर मला करायचा असेल, त्यात मध्ये इन्व्हेस्टमेंट घालावी लागते पहिल्यांदा आणि मला काही जमीन नाही. जमीन आहे ती अर्धा एकर आहे. होती जमीन गेली. घरातले काही प्रॉब्लेम्स असतात, काय गोष्टी असतात, त्यामुळे जमीन विकली गेली. आणि माझं स्वप्न होतं इंजिनियर व्हायचं. 11वी पास करायची, डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायचं, सॉफ्टवेअर इंजिनिअरचं कोर्स करायचा डिप्लोमामधनं. पण माझं काही स्वप्न ते स्वप्न राहिलं, पूर्ण काही झालं नाही. आणि त्याच काळात लॉकडाऊनच्या काळात मी जगदळ मामा हॉस्पिटल बार्शी तेव्हा ॲडमिट होतो मी. माझं इथं हृदयाचा प्रॉब्लेम झाला होता इथं, म्हणजे मला श्वास घेत नव्हता. म्हणजे असं ICUवरती होतो मी, असं सलग 6 ते 7 दिवस ICUमध्ये होतो मी. अशी माझं असं होत गणित मला जी हार्ट अटॅकची बाजूच होत होती. मग विषय एक दिवशी असं झालं काय, मी अंघोळ करत होतो आणि अंघोळ करता करता माझी हिथून जी पायापासून मुंग्या असं हातपाय गार पडायला लागलं. इथं कमरेपर्यंत आलं. कमरेपासून इथं माझी तर छातीवर दाब झाला. मग मला तिथून बोलता येईना. आपण मोठ्याने वरडा पण येत ना, खून व्हायचो मी. अरे गेलो त्रास. तिथून मला उचललं, टाकलं, बार्शीला नेलं, जगदळ मामाच्या हॉस्पिटलला. तिथे मी ॲडमिट झालो. मला तर घरीच मला मला कळून आलतं मित्रांनो. मला त्याच टायमाला कळून आलतं. कारण की आता आपला खेळ संपणार आहे. आपली काही गॅरंटी नाही. आपण जगन म्हणून. तेव्हाच मला कळून आलतं की आपण जगन म्हणून काही भरवसा नाही. कारण की आता नरडीपर्यंत आले मरण आता. फक्त ह्या मुखातनं आणि ह्या डोळ्यातून निघायचं राहिलं होतं. पण माझ्या आई-बापाने त्या टायमाला मदतीला कोण येत नव्हतं. घरची येत होती, बाहेरचे येत होते, का कोण येत होतं? कोण नव्हतं येत. सगळ्यात आधी माझा मामा. तिकडे माझा मामा कसा असो, जिथं चुकलो का तिथं मामा माझा सांगायचा, "अरे अक्षय असं कर, तसं कर." आणि त्याच टायमाला जसं मला त्या गोष्टी झाल्या होत्या, त्या टायमाला माझा मामा रानात काम करत असताना मामाला फोन केला आईने, "अरे असं-असं आहे, अक्षयला लय बी हाल हाल व्हायला लागलेत." त्या टायमाला आम्ही जगायला. कष्ट काम करायला गेलतो जगायला. गाव सोडून जगायला गेलतो. तिथं पण नियतीने साथ दिली नाही. तिथून उचललं, मामाच्या घरी आणलं. तिथं कसं झालं, तिथं आणि तेच बेजारी व्हायला लागले. तिथून मामाने हाय त्या कामातल्या कपड्यावर, रानातल्या कपड्यावर हे अर्जंट गाडी बोलवली. अर्जंट गाडी टाकली. मामा, मी आणि माझा पप्पा आम्ही तिघजण, तिघं-चौघं, मी तिघजण दवाखान्यात गेले की ICUमध्ये टाकलं. म्हणून एक गोष्ट म्हणजे ह्या गोष्टी आणि त्या गोष्टी त्या टायमाला जर माझा प्राण जर जात होता का, मी आजपर्यंत तुम्हाला कुठं वेब सिरीजमध्ये दिसलो नाही. वेब सिरीजमध्ये सोडा जगात दिसलोच नसतो. कधीच मला हे जग बघायचं असताना ह्या कमी वयात मी निघून गेलो असतो. माझ्या आई-बापाला सोडून. माझा भाऊ आहे, बहीण नाही. दोघं जण भाऊ आहेत. मग
मी निघून गेल्यावर आईचं कसं झालं असतं, आई-बापाचं कसं झालं असतं? बघा. आणि त्या गोष्टी जर तुम्हाला खोटं वाटत असेल, मी एक दिवशी गावाकडे जाऊन ते रिपोर्ट दाखवणार तुम्हाला दवाखान्याचे. रिपोर्टमध्ये काय म्हटलं होतं डॉक्टर. माझ्या छातीवर दाब येणं आणि असं वाटायचं ऐकतली कोणतरी ओढतंय. असं पायापासून हेतून कोणतरी ओढतंय मला दावेने. कासरं आपण एखाद्या कसं जनावराला कासरा लावतो आणि त्याला ओढतो. त्याचा लगाम ओढला की तो जनावर कसं जागेवर थांबतो. मग तसं मला वाटायचं आहे कोणतरी कासरा लावतोय माझ्या गळ्याला आणि असं ओढतोय जोरात. मला असं ती ती फिलिंग जाणवायची. आणि त्या टायमाला मला हिथून बोलता येत नव्हतं. आई मला त्रास होतोय. मग मी दुखतंय लय, लय लय दुखतंय, लय त्रास होतोय. म्हणाय पण येत होतं. पप्पा अहो लय सहन व्हाय भावाला बोलताय ना. भाऊ रडतोय. माझी हालत बघून. बघा, म्हणून त्या टायमाला पैसे जास्त गेलं. सगळ्या गोष्टी गेल्या झालं. म्हणून माझी तुम्हाला एकच हात विनंती आहे. प्लीज सॉरी मित्रांनो, मधातून कॅमेरा बंद पडला. मला तुमच्या मदतीची लय गरज आहे. सपोर्ट करा. अशाच व्हिडिओमध्ये भेटतो. तर नमस्कार, टाटा बाय, जय हिंद, जय भारत.